नमस्कार मंडळी. तर आज मला करायचं होतं उद्घाटन कशाचं, तर कढईचं. डीमार्टमधून एक खास रेसिपीसाठी एक स्टीलची कढई घेतली होती मी. तर त्यासाठी आधी म्हणले हे स्टिकर रिमूव्ह करून घ्यावे. 10 सेकंद कढई गरम गॅसवर ठेवली. 10 सेकंद झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने स्टिकर काढून घेतले. एकदम इझिली निघतात. नक्की तुम्ही पण ट्राय करू शकता. क्लीन अँड क्लिअर कढई निघाली होती. अजिबात चिकटपणा राहिला नाही. कढई धुवून घेतली आणि रेसिपीला स्टार्ट केलं. इथं मी अर्धा चमचा साजूक तुपाचा वापर केलेला आहे. शेवईची खीर करायची होती म्हणून बारीक शेवया टाकून खरपूस अशा भाजून घेतल्या. खरपूस शेवई भाजून घेतली की छान टेस्ट येते. खरपूस शेवई भाजून झाली आणि थोडंसं पाणी टाकलं. पाणी यासाठी टाकलं की दूध खराब होऊ नये म्हणून. इथं अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे मी. म्हशीचं दूध, फुल फॅट क्रीम दूध आहे हे. चिमूटभर मीठ टाकलं. दूध छान असं आटवून घेतलं तर टेस्ट टेस्ट खूप मस्त येते. एक 2-3 उकळीमध्ये छान खीर माझी तयार झाली होती. आता चवीनुसार साखर घालून घेतली आणि आवडीनुसार तुम्ही इथं काजू बदामाचा वापर करू शकता. मी थोडीशी वेलची पूड टाकली. माझ्याकडे काजू बदाम नव्हते. यासाठी एकदम सोपी आणि साधी सिंपल अशी रेसिपी बनवली आहे मी. खूप टेस्टी खीर झाली होती. नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.